आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मोसम व गिरणा नद्यांच्या पर्यावरणावर डॉक्टर तृप्ती काकुडते सोनवणे यांची PhD। सटाण्याचा शैक्षणिक मान उंचावला। सटाणा येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर तृप्ती काकुडते सोनवणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत प्राणीशास्त्र विषयात विद्या वाचस्पती PhD पदवी संपादन केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी ही पदवी मिळवली असून त्यांच्या संशोधनामुळे सटाणा परिसरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा शैक्षणिक गौरव वाढलाय। प्राध्यापक डॉक्टर काकुडते सोनवणे यांनी शेतातील रासायनिक खतांचा नद्यांच्या पाण्यावर होणारा परिणाम आणि त्यातील जलचर विविधतेवर होणारे बदल या विषयावर प्रबंध सादर केला। त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मोसम व गिरणा या दोन प्रमुख नद्यांच्या पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून शेतीतील रासायनिक खतांमुळे नदीपात्रातील पाण्याच्या गुणवत्तेत होणारे बदल आणि त्यांचा जलचरांच्या जैवविविधतेवर होणारा परिणाम याचे वैज्ञानिक विश्लेषण केले। त्यांच्या संशोधनातून नदी परिसंस्थेतील सूक्ष्म जलचरांच्या संख्यात्मक व गुणात्मक बदलांचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आलाय। ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या एका महिला संशोधिकेने स्थानिक नद्यांच्या पर्यावरणावर केलेले हे अभ्यासपूर्ण संशोधन इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। पर्यावरण संवर्धन आणि जलस्रोतांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा प्रबंध मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले। या यशाबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे, संचालिका शालनताई सोनवणे, प्राचार्य डॉक्टर विजय मेधने, डॉक्टर नरेंद्र निकम, प्राध्यापक राहुल सोनवणे यांनी अभिनंदन केले। या संशोधन कार्यासाठी त्यांना सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र भवरे, KTH महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख व मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर विक्रम काकुडते यांचे मार्गदर्शन लाभले। डॉक्टर तृप्ती काकुडते सोनवणे यांच्या यशामुळे सटाणा शहराच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।